त्या सांज किनाऱ्यापाशी आज आपल्याला स्वरांच्या मार्फत तिथली भेट घ्यायची. सोमेशने ही चाल केलेली फार चांगली केली त्या सांज किनाऱ्यापाशी. आणि खरोखरच ज्याला आपण म्हणतो की हल्लीच्या काळाला जमणार नाही अशा पद्धतीचं त्याचं एकंदर हे माहोल आहे. शांत संत त्या सांज किनाऱ्यापाशी. सांज हा शब्दच मुळात सावर अनुस्वार जो दिलेला आहे तो जितका तुम्ही जास्त लिहाल तेवढं ते आणखी गंमत. त्या सांज किनाऱ्यापाशी नाही, त्या सांज किनाऱ्यापाशी. तर हे सगळं ते ज्या शब्दामध्ये आहे तेच त्यांनी आहे असं समजून त्या माहोलमध्ये असं समजून संबंध तीन अंतराचं ते संगीत त्यांनी केलेलं आहे. आणि कुठेही मूळचा जो गाभारा आहे शांतपणाचा तो त्यांनी कुठेही सोडलेला नाही. याचं कारण कवीनेही तो त्याच पद्धतीचं लिहिलेलं आहे. सगळीकडे संबंध तीन अंतराची जी कविता आहे पण प्रत्येक ठिकाणी कुठेही जरा त्याला धक्का लागेल असं शब्दांची गडबड केलेली नाही. आणि यांनी चाललेलं आहे फार छान सांभाळून केलेलं आहे. आणि एवढ्या तरुण वयामध्ये इतका शांत किनारा लाभल्यावर जे काही इतर वेळेला घडतं ते न घडता त्यांनी संबंध चालीचं वर्णन तसं केलेलं आहे आणि चालीचा बांधा तसा नीटनेटका ठेवलेला आहे. असा हल्लीच्या काळाला बराच जवळचा असा संगीतकार आहे. मी हल्लीच्या काळाला जवळचा का म्हणतो तर त्याला त्या काळचं संगीत म्हणजे जुन्या काळचं संगीत किंवा जेव्हा ज्याला लय जोरदार असेल असं संगीत येत नाही असं नाही. तर हल्लीसुद्धा तोच भाव सांज किनाऱ्यापाशी गेल्यानंतरचा भाव मन शांत ठेवणं त्याचप्रमाणे त्यात ती मनातली शांतता सुरासुरामध्ये कशी आणता येईल याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला हे दिसतं.